नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रकल्पग्रस्तांचे जाहीर निषेध आंदोलनास तुर्तास स्थगिती। शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता पालक संघर्ष समिती, जवाहरलाल पोर्ट विद्यालय सेवा आणि प्रकल्पग्रस्त सर्व गावातील ग्रामस्थांचे JNPA प्रशासन व RKF प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात जाहीर निषेध करण्यासाठी 21 मार्च 2025 रोजी माध्यमिक शाळेच्या गेटसमोर पुकारण्यात आलेले निषेध आंदोलन JNPA प्रशासनाचे माननीय चेअरमन श्री उन्मेष वाघ साहेब व JNPA विश्वस्त माननीय दिनेश पाटील साहेब, माननीय रवींद्र पाटील साहेब व कॉम्रेड भूषण पाटील साहेब यांच्यासोबत दिनांक 20 मार्च रोजी झालेल्या मीटिंगमध्ये प्रकल्पग्रस्त पालक व कंत्राटी शिक्षकांना आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आल्यामुळे सदर निषेध आंदोलन पालक संघर्ष समितीने आंदोलन हे तुर्तास स्थगित केले आहे। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या प्रकल्पग्रस्त पालकांची फी सवलत पूर्ववत चालू ठेवण्याचा, कंत्राटी व कायमस्वरूपी असणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न येत्या 30 एप्रिल पूर्वी सोडवण्याचे आश्वासन माननीय चेअरमन उन्मेष वाघ साहेबांनी दिले आहे। त्यामुळे तुर्तास निषेध आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। परंतु JNPAचे माननीय चेअरमन उन्मेष वाघ साहेब JNPA विश्वस्त व पालक संघर्ष समितीच्या कार्यकारिणीसोबत 20 मार्चला झालेल्या मीटिंगमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले, कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली हे सर्व पालक, प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना माहिती व्हावी याकरता JNPA विश्वस्त माननीय दिनेश पाटील सर, रवींद्र पाटील सर व भूषण पाटील सर यांच्या उपस्थितीत माध्यमिक शाळेच्या गेटसमोर मीटिंग घेऊन निषेध आंदोलनास स्थगिती देण्यात आली आहे। या निषेध मीटिंगमध्ये कामगार विश्वस्त माननीय भूषण पाटील, रवींद्र पाटील व दिनेश पाटील साहेब या तीनही ट्रस्टींनी पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत आम्ही आहोत हे ठामपणे सांगितले। तसेच ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाल्याशिवाय हा लढा संपला नाही। RKF शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधातही आम्ही संघर्ष करू। वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार असे आश्वासित केले। मिठागरे, स्थानिक मच्छीमारांच्या समस्या तसेच वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे अपघात या सर्व विषयांवर आम्ही नक्कीच आपल्यासोबत राहू असे यावेळी सांगण्यात आले। या निषेध आंदोलनात बहुसंख्य पालक, माता पालक, विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष किरण घरत, कार्याध्यक्ष योगेश तांडेल, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व समिती सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते। न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब ओवे व त्यांचे सहकारी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण। या विद्यालयासमोर आज आपली गेट मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। त्याला उपस्थित JNPTचे सन्माननीय बोर्ड मेंबर दिनेशजी पाटील, दुसरे एक बोर्ड मेंबर सन्माननीय रवीजी पाटील, एक लढाऊ पालक संघर्ष समिती आहे ती सातत्यानं या शैक्षणिक प्रश्नावर आवाज उठवते। त्या संस्थेचे किरण घरत, रमाकांत म्हात्रे, योगेश तांडेल, अविनाश म्हात्रे आणि आपले फायर ब्रँड विश्वास पाटील, अगदी रोखठोक सर्वांना प्रश्न विचारणारे असे अनेक महिला सदस्य, गावगावचे सरपंच आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पालक। पहिल्यांदा आज आपलं इथे खरे म्हणजे मोर्चाचं आयोजन केलं जमलेलं होतं आणि कॉम्पिटिशन आणि ठरल्याप्रमाणे कॉम्पिटिशन सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे। पण तरी पण एक आता आग्रह होते बहुत एक झालं की एक बरं वाटलं की अजून म्हणजे आपला युवा जे काही युवक आपल्याकडे आहेत किंवा जे आहे ते अजून जागरूक आहेत, स्वतःच्या हक्कासाठी, समाजाच्या हक्कासाठी जागरूक आहेत। त्यांची उपस्थिती बऱ्यापैकी चांगली दिसते आणि ती समाजाची गोष्ट आहे की सर्व कुठेतरी आपण शांत झालेलो आहोत, पण आपला युवक अजून जागरूक आहे त्याप्रमाणेच उपस्थित आहे। खरोखर त्या सर्व युवकांचे, तुमच्या पालकांचे सर्वांचे आभार। थोड्या सांगण्याची एक परिस्थिती होती की आम्ही कोर्टात असताना तो कॉम्पिटिशन सांगितल्याप्रमाणे तो आपल्या फ्री कॅन्सरचा मुद्दा आला। खरं तर कोर्टात असं आटप येत नाही, एखादी गोष्ट देण्यासाठी यायला येतो, प्रत्येक गोष्ट कोणती ऍक्शन केली, पण हा तेव्हा तुमच्या आग्रीमध्येच लिहिलेलं आहे की तुमचा म्हणजे मागण्या होत्या आणि त्या संदर्भात काल JNPTचे चेअरमन सन्माननीय उन्मेष वाघ साहेब यांनी आपल्यासोबत बैठक घेतली। या बैठकीला आपले तिन्ही विश्वस्त आणि पालक प्रतिनिधी,
शिक्षकांचे प्रतिनिधी, गावोगावचे सरपंच, उपसरपंच अशी काल एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपल्या ज्या 4 प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात जी चर्चा झाली त्या चर्चेचं संपूर्ण विस्तारितपणे भूषण पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आजचा आपला जो मोर्चा होता त्या मोर्चा संदर्भात सुद्धा तेच मार्गदर्शन करतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि भूषण पाटील साहेबांना विनंती करतो की साहेब आपण आम्हाला